होते संघर्ष करिअर अकॅडमी आपलं स्वागत आहे. आज आपण रेल्वे गाडीपासून सुरुवात करतो. नेक्स्ट टाईप चॅप्टर पासून मॅथमॅटिक्सच्या. बघा शॉर्ट ट्रिकने कशा पद्धतीने त्याला सॉल्व्ह करून आपण प्रॉब्लेम. ठीक आहे. बघा टाईप नंबर 1 मध्ये बघा काय म्हणतात क्वेश्चन्स की एक रेल्वे 90 किलोमीटर तास वेगाने एक खांबाला 10 सेकंद ओलांडते तर ट्रेनची लांबी किती. आता याच्यामध्ये ट्रेनची लांबी विचारली आहे. ट्रेनची जेव्हा पण प्रॉब्लेम येतील तेव्हा फक्त एक लक्षात ठेवाल, एक फर्स्ट फॉर्म्युला यूज करा. किलोमीटर 36 से त्यानंतर मीटर आपल्याकडे आणि सेकंद. बस रेल्वेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी फक्त एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा. बघा क्वेश्चन मध्ये आपल्याला किलोमीटर, मीटर, सेकंद हे जे असते त्याच्यामध्ये आपल्याला किलोमीटर दिलाय, त्यानंतर 36 म्हणजे एका तासाचे सेकंद किती झाले आपले 36 झाले. ठीक आहे. त्यानंतर मीटर आणि सेकंद. आता क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या बघा, जेव्हा किलोमीटर देणार त्यात 3 झिरो वाढून द्यायचे. किलोमीटर देणार तेव्हा काय करायचं, 3 झिरो वाढून द्यायचे. आता बघा याला सॉल्व्ह कसं करायचं. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय काय दिलंय, सर्वात पहिले दिलं त्याने किलोमीटर दिलाय आणि दुसरं दिलं त्याने सेकंद दिलाय. किलोमीटर आणि सेकंद दिलाय. आता किलोमीटर किती आपल्याकडे 90. बरोबर आहे. 90 मध्ये काय सांगितलं, किलोमीटर असं 3 झिरो वाढून द्या. 1 2 3 झिरो वाढवले. त्यानंतर 36 जशानं तसेच घ्या. त्यानंतर मीटर आणि सेकंद. मीटर आणि सेकंद मध्ये बघा का आपल्याला मीटर आहे का क्वेश्चन मध्ये नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. आणि सेकंद मध्ये 10 दिलेत म्हणून 10 लिहायचे. बरोबर. क्वेश्चन समजला. पुन्हा बघा 90 किलोमीटर त्यांनी म्हटलं होतं, 90 लिहिलं, त्यात 3 झिरो वाढवून दिले. ठीक आहे. त्यानंतर 36 जशान तसे लिहिले. मीटर नाही आहे म्हणून क्वेश्चन मार्क मीटर दिलं आणि सेकंदला 10 सेकंद केला. आता करा क्रॉसिंग गुणाकार करा. 90,000 गुणिला 10 भागिले 36 से. आता बघा 2 शून्य 2 शून्य कॅन्सल. आता तुम्ही 18 टेबल मध्ये काउंटिंग करा. 18 दुने 36, 18 पाचे 90 आणि हा जे शून्य वाटलं होता याला वर घेऊन घ्या आणि पूर्ण लाईन काढून द्या. त्यानंतर 2 ला 10 ने काढा. बे पंचे 10 आणि आता 50 गुणिला जर 5 केले तर 5 5 किती होतात 25 आणि 250 आला याचा आन्सर. हे काय निघलं आपलं मीटर. बघा पुन्हा क्वेश्चनला काही जास्त हार्ड क्वेश्चन नाहीये, फक्त तुम्हाला ही स्टेप माहिती पाहिजे. कारण की रेल्वेच्या प्रॉब्लेम मध्ये किलोमीटर, मीटर आणि सेकंद हे तीनच कॉन्सेप्ट असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता किलोमीटर जेव्हा पण आलं तेव्हा आपण 3 शून्य वाढून द्यायचे आहे त्याच्यामध्ये आणि जितकी संख्या दिली आहे बघा, मीटर असेल तर सेकंद असेल किंवा किलोमीटर असेल हे लिहत चला. ठीक आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या क्वेश्चन मध्ये बघा डाऊट क्लिअर करतो आणखी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणताय. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये म्हणताय की आपल्याकडे 72 किलोमीटर वेगाने एक खांबाला 20 सेकंद ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती. पुन्हा क्वेश्चन मध्ये बघा काय काय दिलाय आपल्याला. किलोमीटर दिलाय, मीटर नाहीये, सेकंद आहे. बरोबर. याची मांडणी कशा पद्धतीने करून आपण 72 आहे. तर आता सांगितलं किलोमीटरला 3 शून्य लागतात म्हणून कॉमन. तर 1 2 3 36 जशाने तसं लिहिले आपण. त्यानंतर मीटर आहे का आपल्याकडे नाही आहे, मीटर नाहीये तर इथं क्वेश्चन मार्क देऊन द्या. त्यानंतर सेकंद किती आपल्याकडे 20 सेकंद आहेत तर 20 लिहून घ्या आणि क्रॉसिंग यूज करा. क्रॉसिंग यूज केल्यानंतर काय दिसत आहे तुम्हाला, 72,000 गुणिला 20 डिवाइड मध्ये 36 से. आता बघा हे 2 शून्य 2 शून्य कॅन्सल झाले. आता डायरेक्ट बघा 36 एक 36 आणि 36 दोन्ही किती होतात 72 होतात आणि ह्या वर शून्य घेऊन घ्या. ठीक आहे. आता वाचले किती 20 गुणिला 20 म्हणजे 20 गुणिला 20 जर केले तर किती आले इथे 400. हे 400 का निघलं तुमचं मीटर. ठीक आहे. आता समजलं क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं म्हणून याला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा काय म्हणताय. ट्रेनची स्पीड दिली आहे 40 किलोमीटर आणि 18 सेकंदात एक खांबाला ओलांडते तर त्याची लांबी किती म्हणतात. लांबी पुन्हा लांबीवर म्हणजे लांबी म्हणजे आपला मीटर झाला. तर इथे पुन्हा बघा 40 दिलाय. 40 मध्ये 3 शून्य वाढून द्या. त्यानंतर 36 दशांश तसे लिहिले आपण ना. त्यानंतर मीटर नसल्यामुळे आपण क्वेश्चन मार्क दिलं. त्यानंतर सेकंद मध्ये आपल्याला 18 दिले आहे. ठीक आहे. यांना क्रॉसिंगचा यूज करा. 40,000 गुणिला 18 डिवाइड मध्ये 36. आता बघा इथे 2 शून्य 2 शून्य कॅन्सल झाले. त्यानंतर बघा 18 एक 18 18 दुने 36. या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला एक 9च्या टेबल आणि 18 टेबल हे दोन पाठांना करून ठेवून द्या. 9च्या टेबल आणि 18 टेबल याच्यामध्ये तोच कटेल. आता बघा 18 एक 18 18 दुने 36 केलं.
त्यानंतर इथं माहिती किती 400. 400 जर आपण 2 डिवायडेशन केलं तर आन्सर किती येतं आपलं 200. 200 का निघलं आपलं मीटर निघालं. ठीक आहे का. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ट्रेनची लांबी किती, ट्रेनची लांबी किती बद्दल बोलत आहे. पुन्हा इथे बघा 42 दिलाय आणि 3 शून्य देऊन द्या. त्यानंतर 36 कॉमन. आता प्रश्न पडला असेल की प्रत्येक वेळेस हाच फॉर्म्युला येणार का. आता जसे जसे टाईप होतील तुम्हाला समजेल की आपण फक्त एका फॉर्म्युलाच्या बेसवर प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत म्हणून. ठीक आहे. आता पुन्हा बघा इथे मीटर नसल्यामुळे आपण क्वेश्चन मार्क दिलं. सेकंद आपल्याकडे दिले 30 दिल्या. क्रॉसिंगचा यूज करा. क्रॉसिंग केल्यानंतर बघा दोघांची जोडी बनली 42,000 गुणिला 30 भागिले 36. आता 2 शून्य 2 शून्य कॅन्सल केले. 6 पंचे 30 6 6 36. 6 पंचे 30 6 6 36. त्यानंतर बघा 6 1 6 आणि साइन 7 42. हा या शून्यता याला वर घेऊन घ्या काटा. 7 5 35 आणि तो शून्य लावून द्या म्हणजे 350 काय निघालं मीटर निघालं. ठीक आहे. या क्वेश्चनचे आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. टाइप चेंज दिलाय 108 किलोमीटर दिलाय. त्यानंतर 3 शून्य देऊन द्या 1 2 3 आणि 36 से. त्यानंतर आपल्याकडे मीटर नसल्यामुळे आपण क्वेश्चन मार्क दिला आणि सेकंद आपल्याकडे किती दिला 15 दिला. ठीक आहे. या दोघांचे क्रॉसिंग करा. 108,000 इंटू 15 डिवाइड बाय 36. ठीक आहे. तर हे 2 शून्य 2 शून्य कॅन्सल झाले आपले. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल झाले. आता बघा मी आता सांगितलं 18 टेबल पाठांतर करून ठेवा म्हणून. बघा 18 दुने 36 18 सक 108 बरोबर आहे. त्यानंतर हा जो शून्य होता हा शून्य होता याला वर घेऊन घ्या आणि लाईन काटून द्या पूर्ण. 60 आले. आता बघा बे क बे याच्या अर्धे केलं 3 आले आणि 30 पकडा डायरेक्ट. म्हणजे इथं 30 गुणिला जर 15 केलं तर 15 ते किती दिलं 45 आणि शून्य लावून द्या 450 मीटर आलं. ठीक आहे. एवढं कळलं. नेक्स्ट टाईप बघा. टाईप नंबर 2 मध्ये बघा काय म्हणतं क्वेश्चन्सला. 300 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर तास वेगाने एक खांबास किती वेळ लागेल म्हणते. आता क्वेश्चन मध्ये बघा काय काय दिलं आपल्याला. एक मीटर दिलाय, दुसरं किलोमीटर दिलाय आणि सेकंड काढ म्हणताय. फॉर्म्युला सेम आहे. फॉर्म्युला सेम ठेवल्यानं बघा 72 दिलाय. म्हटलं किलोमीटर असेल तर 3 शून्य देऊन द्या 1 2 3 शून्य. 36 से हमेशा कॉमन राहतील. 36 से काऊन आले माहिती आहे का एका तासाच्या सेकंदात 36 से. ठीक आहे. तसंच आता बघा इथं मीटर म्हणलं नाही तर आपल्या क्वेश्चन मध्ये मीटर दिलाय तर इथं लिहा मीटर. आणि सेकंद सेकंद आहे का आपल्याकडे नाही आहे तर सेकंद नसल्यामुळे इथं आपण सेकंदला जसं तसं ठेवून द्या आणि इथं क्वेश्चन मार्क देऊन द्या. ठीक आहे. त्यानंतर क्रॉसिंगचा यूज करा. दोघांची जोडी कोणाची बनली आहे याच्यामध्ये बघा. दोघांची जोडी बनली आहे 36 से आणि 300. या दोघांची जोडी बनलेली आहे आणि 72 त्याच्या खाली करा. दिलं. त्यानंतर बघा हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, हा 1 शून्य कॅन्सल, हा 1 शून्य कॅन्सल. ठीक आहे. त्यानंतर बघा 36 चे म्हटलं 36 1 36 आणि 36 दुने 72. बघा हा शून्य जे वाटलं तर याला वर घेऊन घ्या आणि लाईन कॅन्सल करून द्या. ठीक आहे. आता दिला इथे 2 10 बे 1 बे बे पंचे 10 आणि इथं बघा 3 वाटले होते 5 3 15. हे 15 का निघलं आपलं सेकंद निघालं. कटाईच्या वेळेस लक्ष द्या. पुन्हा एकदा बघा कटले कशा पद्धतीने कॅन्सलेशन केलं आपण. 36 से लिहिलं होतं त्यानंतर 300 केले याच्यामध्ये डिवाइड मध्ये 72 केलं. आता बघा याच्यातले 1 शून्य 1 शून्य कॅन्सल, पुन्हा हा 1 शून्य 1 शून्य कॅन्सल, पुन्हा 1 शून्य 1 शून्य कॅन्सल. आता बघा इथे 36 आणि 72 वाटलाय तर 36 1 36 आणि 36 दुने 72. हा जो मधला शून्य वाटला तर याला वर घेऊन घ्या म्हणजे लाईन पूर्ण कॅन्सल होईल तुमची. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे 3 दिलाय. 10 इंटू 3 करा 30 झाले आणि 30 ला जर 2 ने डिवायडेशन केलं तर आन्सर किती येतं आपलं 15 सेकंद. 18 बरोबर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता क्वेश्चन मध्ये काय म्हटलं नाही. फॉर्म्युला बिलकुल सेम होता. याच्यात काही चेंजेस केले नाही आपण. फक्त बघा तुम्हाला काय मध्ये बघा काय दिलं आहे. 400 मीटर लांबीची रेल्वे 90 किलोमीटर तास वेगाने एक खांबास किती वेळात ओलांडेल म्हणते. एक खांबा वेळ मतलब सेकंदची गोष्ट करताय. तर बघा इथे काय काय दिलं आपल्याला. किलोमीटर दिलं आहे तर लिहा 90 आणि त्याला 3 शून्य लागतील. किलोमीटर असलं तर हमेशा 3 शून्य लागतील म्हटलं. त्यानंतर 36 से. त्यानंतर मीटर आपल्याला किती आहे 400 दिला आहे तर 400 लिहा इथे मीटर आणि सेकंद नाही आहे तर क्वेश्चन मार्क द्या. क्रॉसिंगचा यूज करा. 400 गुणिला 36 से भागिले 90. आता बघा 1 शून्य 1 शून्य कॅन्सल, 1 शून्य 1 शून्य हा कॅन्सल. त्यानंतर इथे 1 शून्य 1 शून्य कॅन्सल, इथे 1 शून्य 1 शून्य कॅन्सल. ठीक आहे. आता डायरेक्ट बघा
9 एक 9 आणि 9 चौ 36. आता इथं 4 आणि 4 वाजले, 4 चौ 4 गुणिला जर 4 केलं 4 चौ 16, तर 16 काय निघाला आपलं सेकंद निघाला. ठीक आहे, क्वेश्चनचे आन्सर बघा. फॉर्म्युला एज इट इज सेम चलत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे, 900 मीटर लांबी आणि 108 किलोमीटर. पुन्हा सेकंद विचारत आहे. आपल्याला किलोमीटर किती दिलं आहे, 108 दिलाय. 108 वर 3 शून्य वाढून द्या, 3600 जशानं तसं ठेवून द्या. त्यानंतर मीटर दिलं आपल्याला 900, मीटर लिहा 900. सेकंद मध्ये क्वेश्चन मार्क द्या आणि क्रॉसिंगचा यूज करा. काय दिला इथे 3600 इंटू 900 डिवाइड मध्ये 10800. आता इथे बघा 1 0 1 0 कॅन्सल, 1 0 1 0 कॅन्सल. आता बघा 18 टेबल काउंटिंग करा. 18 दुने 36, 18 सक 108, 18 दून 36, 18 सक 108. त्यानंतर बघा 2च्या टेबल 7 कट्टे, 2 1 2, 2 3 6. त्यानंतर बघा 3च्या टेबल 9, 3 1 3, 3 3 9. म्हणजे टोटल किती वाटली इथं 30 सेकंद. सॉरी 1 0 कॅन्सल केलं, ह्या 0 कॅन्सल केलं तर 30 वाटली इथं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणताय, 200 मीटर लांबीची रेल्वे 40 किलोमीटर वेगाने गेल्यास एक खांबाला ओढास किती वेळ लागेल म्हणते. पुन्हा क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलाय किलोमीटर दिलाय 40, तिथे 3 शून्य लावून द्या, 1 2 3 शून्य आणि 36 बरोबर फॉर्म्युलानुसार. नंतर काय म्हणताय मीटर, मीटर किती दिलाय आपल्याला 200 मीटर दिलाय आणि सेकंद मध्ये दिलाय क्वेश्चन मार्क बरोबर. क्रॉसिंगचा यूज करा. बघा क्रॉसिंगचा यूज करणार 3600 गुणिला 200 भागीला 40,000. आता बघा इथे 1 0 1 0 कॅन्सल, 1 0 1 0 हा कॅन्सल, 1 0 हा कॅन्सल आणि 1 0 हा कॅन्सल. त्यानंतर बघा 4 1 4, 4 9 36 आणि हे 9 आणि हे 2, 9 दुने 18. हे 18 का निघालं आपलं सेकंद निघालं. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. टाईप नंबर 3 मध्ये काय म्हणताय, 300 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर लांबीच्या पुलाला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळ ओलांडेल. किती वेळ म्हणजे सेकंडची गोष्ट करताय. आता बघा क्वेश्चन मध्ये 2 मीटर दिल्यात, काय दिल्यात 2 मीटर दिल्यात. त्या क्वेश्चन मध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही, दोन्ही मीटरला प्लस करून द्या. 300 आणि 200 किती झाले 500. किलोमीटर किती आपल्याकडे 90, लिहा 90 आणि 3 शून्य लावून द्या, 1 2 3 शून्य लावले 36 देशाने तसे लिहिलं. त्यानंतर आता सांगितलं मीटर. बघा इथं काय दिलंय क्वेश्चन मध्ये मीटर दिलाय, मीटर 2 दिलाय तर दोन्ही मीटरला प्लस करा. किती टोटल 300 200 500 आणि सेकंद नाही आहे तर इथं सेकंदला क्वेश्चन मार्क द्या, क्रॉसिंगचा यूज करा. काय केलं इथं 3600 गुणिला 3 500 भागीला 90 बरोबर. बघा इथे 2 शून्य होते, इथे 2 शून्य कॅन्सल झाले, इथे पण 2 शून्य, इथे 2 शून्य कॅन्सल झाले. डायरेक्ट करा 9 1 9, 9 चौ 36, इथे 4 आणि 5, 5 चौ 20. 20 का निघाला तुमचं सेकंद निघालं. बघा क्वेश्चन मध्ये काय खूप हार्ड नाहीये. 2 मीटर दिले होते, दोन्ही मीटरला आपण काय केलं प्लस केलाय बस. बाकी भागावर फॉर्म्युला काही चेंजेस आला का नाही आला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणताय, पुन्हा 2 मीटर दिलाय 200 मीटर आणि एक 500 मीटर. त्यानंतर किलोमीटर दिलाय 90 किलोमीटर दिलाय. बघा 2 मीटर दिले म्हणून दोघाला प्लस करून टाका. पहिली स्पीड किती आहे 90, त्याला किलोमीटरला 3 शून्य लागतील कॉमन आणि 3600. त्यानंतर 200 मीटर आणि 500 मीटर, 200 आणि 500 किती 700 मीटर. त्यानंतर क्रॉसिंगचा यूज करा इथे आणि इथं सेकंडला क्वेश्चन मार्क दिला आपण. ठीक आहे, त्यानंतर क्रॉसिंगचा यूज करायला 3600 गुणिला 700 भागीला 90. बघा इथे 4 शून्यात, इथे 4 शून्यात बघा 1 2 1 2 1 2 1 2 कटले. ठीक आहे, 9 1 9, 9 चौ 36. त्यानंतर 4 × 7, 7 चौ 28. 28 का निघाला आपला सेकंद निघाला. ठीक आहे, बघा काही हार्ड क्वेश्चन आहेत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणतात, 2 मीटर पुन्हा दिले 350 आणि 450. 350 आणि 450 ला प्लस करा बरं, किती टोटल 800 झाले. त्यानंतर किलोमीटर दिला 45, 45 दिले तर 45,000 करा. इथे 3600 दोन्ही मीटरला जर प्लस केलं तर टोटल झाली 800 आणि सेकंड मध्ये क्वेश्चन मार्क. क्रॉसिंगचा यूज करा. क्रॉसिंग मध्ये केल्यानंतर बघा इथे काय आला 3600 गुणिला 800
भागिले 45. ठीक आहे. आता बघा इथे 2 शून्य होते म्हणून 2 शून्य कॅन्सल केले, 1 शून्य होता म्हणून 1 शून्य कॅन्सल केला. डायरेक्ट आता बघा 36 आणि 45 9 च्या कटतात बघा. 9 पाचा 45 आणि 9 चो 36. हा जो शून्य होता त्याला वर घेऊन घ्या आणि लाईन कॅन्सल करून टाका पूर्ण. ठीक आहे. 5च्या टेबल 40 किती कटतात? 5 1 5 आणि 5 8 40. इथे 8 आणि इथे 8 8 8 64. 64 सेकंड कानिंगला आपलं आन्सर निघालं. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा 1 मीटर दिलाय 420, दुसरा दिलाय 180, किलोमीटर दिलाय 54 किलोमीटर. तर विचारताय सेकंड किती निघणार? सांगा. 420 आणि 180 ला जर प्लस केले तर टोटल किती दिले? 600. बरोबर. आपल्याकडे किलोमीटर किती आहे? 54 दिलाय. 54 किलोमीटर 3 शून्य लावून द्या. मी सांगितलं किलोमीटर 3 शून्य कंपल्सरी लागणार आहे. 36 चे काय झाले आपले? एका तासाचे सेकंद. त्यानंतर आपल्याकडे मीटर किती दिलाय आपल्याला? 420 आणि 180 दोघांना जर प्लस केलं किती दिले? 600. आणि सेकंद नाही आहे म्हणून सेकंद करून द्या. क्रॉसिंगचा यूज करा. दोघांची जोडी कोणाची बनली? 36 से 600 आणि इथे 54 आलं. ठीक आहे. तर 1 2 1 2 शून्य कटले. हा 1 शून्य इथे 1 शून्य कटला. ठीक आहे. 9च्या टेबल म्हणा किंवा 18 टेबल म्हणा. 18 टेबल घेऊ शकता. 18 दुने 36, 18 3 54. बरोबर. 18 1 18, 18 36, 18 3 54. त्यानंतर बघा 3 आणि 6 टेबल मध्ये कटते. हा जो शून्य होता याला वर घेऊन घ्या म्हणजे लाईन पूर्ण कॅन्सल. आता 3 1 3 आणि 3 दुने 6 वाटले किती? 20 गुणिले 2 20 दुने 40. हे 40 सेकंद तुमचे आन्सर निघालं. ठीक आहे क्वेश्चनचं. चला नेक्स्ट टाईप बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणताय? 100 मीटर लांबीची रेल्वे एक बोगद्याला 50 किलोमीटर तास वेगाने गेल्या 60 सेकंद उलांटते तर त्या खांबाची किती वेळ लागेल म्हणते. आता बघा वेळाची गोष्ट करताय. वेळेचा मतलब काय होता? सेकंडची गोष्ट करताय. वेळेचा मतलब होता सेकंद मध्ये. ठीक आहे. आता खाली जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करा ऑप्शन बघाल. ठीक आहे. ऑप्शन कधी मीटर असते कधी सेकंद असते. आता सेकंद मध्ये म्हणत आहे. आता आपल्याला काय काय दिलंय याच्यामध्ये? 45 किलोमीटर दिलाय. 36 आपल्या कॉमन ठेवलेले आहेत. मीटर आपल्याकडे किती दिलाय? 100 दिलाय. आणि आता बघा वेळाची गोष्ट करता म्हणजे सेकंदला क्वेश्चन मार्क देऊन द्या. आता वेळाची गोष्ट करता ना म्हणून सेकंदला आपण क्वेश्चन मार्क दिला. त्यानंतर इथं बघा 36 गुणिले 100 भागिले 45. इथे बघा 2 शून्य 2 शून्य कॅन्सल झाले. 1 शून्य 1 शून्य इथे कॅन्सल झाला. डायरेक्ट आता बघा 9च्या टेबल बघा. 9 पाचा 45 आणि 9 चो 36. हा जो शून्य वाटला वर घेऊन घ्या. ठीक आहे. आता 5च्या टेबल 8 किती? 5 1 5 आणि 5 8 40 म्हणजे तुमचे किती झालं? 8. पहिले सेकंद किती तुमचे? 60 होते. 60 मधून 8 मायनस करून टाका. किती होते तुमचे? 52 सेकंद. बघा अशा पद्धतीने सेकंद काढले जातात त्याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणतात? 250 मीटर लांबीची रेल्वे एक बोगद्याला 54 किलोमीटर तास वेगाने गेल्यास 90 सेकंद उलांटते तर त्याच्या किती वेळात खांबाला उडाले म्हणते. पुन्हा सेकंडची गोष्ट करत आहे. तर बघा इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये 54 किलोमीटर दिला त्याला 3 शून्य लावून द्या. 36 चे कॉमन ठेवून द्या. त्यानंतर मीटर दिला आपल्याला 250 आणि सेकंद जेव्हा तिथं विचारलं सेकंद तर इथे सेकंदला क्वेश्चन मार्क दिलं. क्रॉसिंगचा यूज जर केलं तर 36 से गुणिला 250 भागिला 54 आणि 3 शून्य लावून द्या. ठीक आहे. बघा 1 शून्य 1 शून्य कॅन्सल. इथे 1 शून्य 1 शून्य आणि इथे 1 शून्य 1 शून्य कॅन्सल. डायरेक्ट 9च्या टेबल काउंटिंग करा. 9 सक 54 आणि 9 चो 36. त्यानंतर इकडे काही पॉइंट मध्ये दिलंय का? पॉइंट मध्ये इथं जर काटायला गेलो आपण 2च्या टेबल काटायला 2 दुने 4 2 3 6. त्यानंतर इथे दिलाय 250. इथे एक मीटरला चेंज करून द्या मध्ये. बघा आता इथे 2 वाचले 25 झाले. 25 दुने 50. 50 ला 3 ने डिवायडेशन करा. 5 3 1 3. 5 म्हणून 3 गेले 2 वाचले 0. 3 सक 18. 3 सक 18 वाचले पुन्हा 2 आणि पुन्हा इथं पॉईंट देऊन द्या आणि 0 म्हणजे 1.66. 1.66 येणार. आता आपल्याकडे ऑलरेडी पहिले किती 90 सेकंद होते त्यातून 16.6 मायनस करा. 16.6 जर आपण मायनस करतो तर बघा इथे एक पॉईंट देऊन द्या इथे एक पॉईंट देऊन द्या आणि इथे 0 देऊन द्या. ठीक आहे. 0 6 जात नाही म्हणून आपण 10चा यूज केलं
10 मधून 6 गेले किती झाले 4. इथे एक हातच्या घेतलं एक वापस करून द्या, इथे पॉईंट लावून द्या. पुन्हा 10 मधून 7 गेले वाटले किती 3, एक घेतलं एक वापस करून द्या. 9 मधून 2 गेले वाटले किती 7. आपला आन्सर काय बनणार 73.4. 73.4. ठीक आहे. अशा पद्धतीने हा टाइप सॉल्व्ह केला जाते. नेक्स्ट टाइप बघा. बघा क्वेश्चन काय म्हणताय नेक्स्ट टाइप मध्ये बघा. 200 मीटर लांबीची रेल्वे 775 किलोमीटर तास वेगाने व 200 मीटर लांबीची रेल्वे 300 किलोमीटर तास वेगाने विरुद्ध दिशेने येतात. इथे बघा क्वेश्चन, विरुद्ध दिशेने धावत असल्यास त्या एकमेकांना किती वेळ ओलांडतील, किती वेळाची गोष्ट सेकंदची गोष्ट करताय. अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला 2 मीटर दिल्यात आणि 2 किलोमीटर दिल्यात. तर 2 मीटरला जर आपण प्लस किती 450 होतात आणि 2 किलोमीटरला प्लस तर किती होऊन राहिले आपले 108 होऊन राहिले. 75 प्लस 33 जर या दोघांनी प्लस तर 108 आपलं काय निघालं किलोमीटर निघालं. तसेच मीटरला 200 प्लस 250 केलं तर 450 काय निघालं आपलं मीटर निघालं. आता आपला फॉर्म्युला पुढे बघा. फॉर्म्युल्यात काय काय दिलाय. किलोमीटरची गोष्ट केली तर आपल्या किलोमीटर किती निघाला 108, त्याला 3 शून्य लावून दिले आपण. त्यानंतर 36 आपले जसं कॉमन ठेवलं आपण. नंतर मीटर म्हणलं, मीटर किती आपल्याला 450 आहे. त्यानंतर सेकंदला क्वेश्चन मार्क दिला, क्रॉसिंगचा यूज करा. सॉल्व्ह करायला काय होईल याचं 450 गुणिला 36 आणि डिवाइड मध्ये 108 आणि 000 लावून द्या. आता बघा इथे 2 शून्य आहेत, 1 2 1 2 कॅन्सल, इथे एक आहे इथे एक कॅन्सल करून द्या. त्यानंतर 18 टेबल काउंटिंग करा. 18 दुने 36, 18 सक 108, 18 दुने 36, 18 सक 108. त्यानंतर 2च्या टेबल बघा 3, बे एक बे बे 3 6. आता इथे वाटले किती 45. 45 ला जर आपण 3 ने डिवायडेशन केलं 3 1 3, 1 वाचला आणि 3 5 15. इथे किती आला आपला आन्सर 15 सेकंद. खतम. काही हार्ड क्वेश्चन नाहीये. 300 मीटर लांबीची रेल्वे 60 किलोमीटर तास व 200 मीटर लांबीची रेल्वे 30 किलोमीटर तास एकमेकांच्या विरुद्ध दिशेत चालली. बघा पुन्हा विरुद्ध दिशेची गोष्ट करते. विरुद्ध दिशा आलं तर तेव्हा आपण काय किलोमीटरला प्लस करतो. आता बघा विरुद्ध दिशा आलं तर दोन्ही याला प्लस करून काय होईना त्यामध्ये 30 फॉर्म्युला पुटअप करा. आपला किलोमीटरची गोष्ट करता पहिला किलोमीटर किती आपला 30 60 आहे आणि दुसरा 30 आहे. 60 आणि 30 केले 90. 36 आपले कॉमन झाले. त्यानंतर इथे मीटर किती आहे पहिला 300, दुसरा किती 200. 300 200 किती झाले 500 आणि सेकंदला क्वेश्चन मार्क द्या, क्रॉसिंगचा यूज करा. 36 गुणिला 500 भागीला 90,000. इथे बघा 1 0 1 0 कॅन्सल, 1 0 1 0 कॅन्सल, 1 0 1 कॅन्सल, इथे 1 0 कॅन्सल. 9 1 9, 9 4 36. इथे किती 5 यातले 5 4 20. आपला आन्सर काय म्हणतात 20 सेकंद. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा एक लास्ट क्वेश्चन काय म्हणत आहे. क्वेश्चन मध्ये बघा 200 मीटर लांबीची रेल्वे 54 किलोमीटर तास वेगाने जाते. दुसरी आहे 350च्या हिशोबाने 18 किलोमीटर जाते. विचारता विरुद्ध दिशेने जात असल्या तर आपण त्याला काय करतो. सेकंड मध्ये बघा काय काय सॉल्व्ह करायचं. किलोमीटर दिलाय, एक पहिला दिलाय 54, दुसरा दिलाय 18. 54 आणि 18 टोटल मिळून गेले 72. त्याला 3 शून्य लावून द्या. त्यानंतर 36 आपले जसं त्याचे कॉमन ठेवले आपण ना मीटरला प्लस करा. 250 आणि 350 दोन मिळून गेले 600 आणि सेकंद नाही तर आपण सेकंदला क्वेश्चन मार्क द्या, क्रॉसिंगचा यूज करा. 36 गुणिला 600 डिवाइड मध्ये 72,000. बघा 1 0 1 0 कॅन्सल, 1 0 1 0 हा कॅन्सल. त्यानंतर 1 0 1 0 यालाही कॅन्सल केलं. आता बघा 36 1 36 आणि 36 दुने 72. हा जो मधला शून्य होता याला वर घेऊन घ्या आणि ही लाईन कॅन्सल करून टाका पूर्ण. आता बघा 2 आणि 6 बे 1 बे बे 3 6 याला घेतलं तर आता वाटलं की 10 आणि 3 10 गुणिला जर 3 केलं 10 3 30. आपलं 30 का निघालं आपलं सेकंड मध्ये निघालं. ओके चला नेक्स्ट.